गुरु शिष्यांमध्ये होत असलेली लढत हा केवळ ठाण्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी औत्सुक्याची अशा प्रकारची लढत आहे। आणि ही लढत म्हणजे जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला अशी होत असलेली कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातली लढत। या ठिकाणी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला अशी लढत होते आहे। जितेंद्र आव्हाड हे संपूर्ण राज्यभर परिचित असलेलं नाव, तर नजीब मुल्ला हे आक्रमक नेतृत्व म्हणून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ओळखलं जाणारं नाव। या दोनही गुरु शिष्यांनी या ठिकाणी निवडणुकीतले सगळे डावपेच पणाला लावलेले आहेत। निवडणुकीसाठी जे काही साम दाम दंडभेद हे सगळे प्रकार या मतदारसंघामध्ये अनुभवायला मिळत आहेत। दोनही उमेदवारांनी आपापली ताकद पणाला लावलेली आहे। मात्र या मतदारसंघामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विकासाच्या कामांचा खूप मोठा डोंगर उभा केला आहे असं या ठिकाणीचे नागरिक सांगत आहेत। त्याच पद्धतीने या विकास कामांच्या जोरावरच आपण लोकांकडे मतदान मागत आहोत असं देखील श्री आव्हाड सांगतात। तर दुसरीकडे श्री आव्हाड यांनी काहीही कामं केलेली नाहीत, त्यांना निवडून आणण्यामध्ये आपला मोठा सहभाग होता असं श्री नजीब मुल्ला सांगत आहेत। या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या मनातला आमदार आपण असल्याचं देखील श्री नजीब मुल्ला सांगत आहेत। या दोनही मातब्बर उमेदवारांनी या ठिकाणी पूर्ण ताकद पणाला लावलेली आहे। मुंब्रा कौसा हा परिसर मुस्लिम बहुल तर कळवा मुंब्रा खरेगाव पारसिक हा परिसर हा हिंदू बहुल मतदारसंघ आहे। त्यामुळे एक प्रकारचं युनिकनेस या मतदारसंघामध्ये बघायला मिळते। त्यामुळे कळवा मुंब्रा कुणाच्या पाठीशी उभा राहतो हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.